हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. आपल्यासाठी व्हेज, नॉन व्हेज, चायनीज, साऊथ इंडियन अशी चविष्ट मेजवानी आणि खास आकर्षण रहाणे पाटील स्पेशल व्हेज थाळी. विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय, घरपोच डबे, फॅमिली फंक्शन साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सगळं काही एका छताखाली. अस्सल मराठमोळ आदरातिथ्य आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी जरूर भेट द्या हॉटेल रहाणे पाटीलला. संगमनेर शिबलापूर अश्वी रोड, सिद्धकला मेडिकल कॉलेज समोर, संगमनेर खुर्द. संपर्क 7709 3145 57 व 9922 71 16 81. हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. देवीची कितीतरी 51 शक्तीपीठ आहे. आता हे भारतात 51 आहे. किती शक्तीपीठ आहे हे वर्णनच होऊ शकत नाही. असं गाव आहे की त्या गावामध्ये देवीचं ठाण नाही असं आहे का? भव्य मंदिर नसेल तर छोटासा दगडी मान टाइमच हॅलो, रेणुका माता ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विनंती आहे, लहान मुलं येताना जाताना सांभाळून न्यायचे, आणायचे सांभाळून आणि न्यायचे सांभाळून. हॅलो, थोडंसं सर्व भाविकांना विनंती, थोडंसं थांबायचं. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं पुढं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. तुकोबाराय या अभंगामध्ये ते भगवंताच्या स्वभावाचं खऱ्या अर्थाने वर्णन करतात. खऱ्या अर्थाने भगवंताचं जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. असा असणारा तो भगवान परमात्मा इतका मोठा आहे, जगाचा चालक मालक असणारा तो भगवान परमात्मा इतका मोठा असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात तेने संपुष्टी राहावी, म्हणजे भक्ताच्या हृदयामध्ये राहतो नाही का. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाखवटी मूर्ती उभा. असा तो भगवान परमात्मा भक्ताच्या भक्ती पुढे इतका अधीने होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी. भक्त जसा म्हणेल तसा राहतो. माझ्या पुंडलिकरायानं जगाच्या मालकाला अजून उभं केलं. भक्त म्हणला देवा या विटेवरती उभं राहा. जगाचा मालक अजून 28 युग झाले तसं त्या विटेवरती उभा आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. पण तरी सुद्धा भक्त भगवंताकडे काही मागत नाही. मग एखादी गोष्ट जर भक्ताच्या मनात आली, एखादी इच्छा भक्ताची जर मनात आली ना, तो जगाचा मालक ताबडतोब पूर्ण करत असतो नाही का. असा तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू, त्याची आम्ही भक्ती केली पाहिजे. तो जगाचा मालक इतका मोठा असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आणि एवढा जगदानी, म्हणजे त्याच्यासारखा या जगतामध्ये दानी सुद्धा कोणी नाही. आणि मागे तुळशी दळ पाणी. इतका मोठा भगवान परमात्मा असताना सुद्धा एक तुळशीच्या पानावरती, तुळशीचं पान जरी आम्ही समर्पित केलं ना तरी तो ते पावलं जात आहे त्याला, म्हणजे त्याच्यावर तो आपली भक्ती मानतो. एवढा जरी भाव मनामध्ये असला ना, तुळशीचं पान असू, फळ जरी समर्पित केलं, पान जरी समर्पित केलं तरी ते जगाच्या मालकाला पावतंय. असा तो भगवान परमात्मा तुकोबाराय म्हणतात आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र कनोली शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, समस्त कनोलीकर मंडळी, त्याचप्रमाणे पिंपरण्याची काही मंडळी आहेत, आता परिसरातील पंचक्रोशीतील सुंदर असं आपण आयोजन करताय, सुंदर नियोजन करताय. सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि खऱ्या अर्थाने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कृपा मोठी. कारण कनोली गाव म्हटलं का सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं खूप आवडतं गाव होतं नाही. मला आठवतंय, कारण सगळ्यात जास्त त्या प्रहाराकरता तुमच्या गावातील लोक राहत असतील त्यावेळेस महाराज असताना 100 टाळकरी असायची. खऱ्या अर्थाने महाराजांची कृपा आपल्यावरती. महाराजांनी जे दिलंय ना ते आतापर्यंत मला तरी वाटतं कुणी देऊ शकत नाही. आजही महाराजांचं नाव घेतलं तरी आम्हाला अंतकरणाला असं वाटतं ना महाराजांचा किती गुणगौरव गायला पाहिजे नाही.
खऱ्या अर्थाने त्या महात्म्याचे आपल्या परिसरावरती केवढे मोठे उपकार आहे हो. महाराजांचे उपकार एवढे मोठे आहे ना, आईबाप सुद्धा एवढे उपकार करणार नाही एवढे उपकार महाराजांचे खऱ्या अर्थाने. सुंदर असं आयोजन तुम्ही केलंय, सुंदर असं नियोजन केलंय, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा तुमचा सप्ताह चालू होते म्हणजे आमचे दत्तू महाराज वरपे, आता महाराजच झाले. ते पहिल्या दिवशी कीर्तन होतं म्हणलं नाही, बाबांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं दर्शन घडलंय आमचे रोहिदास भाऊ वरपे, त्यांनी मला फोन केलाय. समोर बसताना आता सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या गावातील आपले जालू भाऊ वरपे सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सर्वच आता टाळकरी भजनी मंडळ सर्वच एकूण गायनाचार्य माझ्या बरोबर आलेले, आमच्या परिसराचं वैभव असणारे उत्कृष्ट गायनाचार्य, आम्ही त्यांना प्रतीक कैलास पवार म्हणतोय नाही का. रावसाहेबजी महाराज वेताळ सुद्धा आज उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे महेश भाऊ वरपे आहेत. त्याचप्रमाणे छोटस लेकरू दिसतंय ना, कारण हे कनोली गावातील एक वटवृक्षाला लागलेलं छोटस फळ म्हणावं लागेल. संतोषजी महाराजांच्या संस्थेमध्ये नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आमचे गुरुबंधू असणारे संतोषजी महाराज दीक्षित यांच्या संस्थेमध्ये राहिले आणि उत्कृष्ट अशा प्रकारे तयार झालं. कृष्ण म्हणजे आता पकवान सुद्धा चांगला वाजवतो आणि कीर्तन सुद्धा या सप्ताहात एक झालं नाही का. माझं भाग्य म्हणावं लागेल, 2 कीर्तनकार आज माझ्या कीर्तनाला आहे. 2 कीर्तन झाले. वा वा मस्त आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कृपा आहे. महाराजांची कृपा त्यांच्यावर झाली, त्यांच्यानंतर यांच्यावर झाली ना आता तुझ्यावर झाली. म्हणून कृष्णाला सुद्धा धन्यवाद देतो. आपल्या गावातील सर्वच आता टाळकरी मंडळी परिचित अपरिचित मृदंगाचार्य सुहास महाराज वरपे तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. गोड हाती समोर बसणारे सर्वच आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कारण माझ्या वयापेक्षा जास्त काळ त्यांनी परमार्थामध्ये राहिलेली माणसं समोर बसलेली. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे हजारो कीर्तन ज्यांनी ऐकण्यास समोर बसणारे आमचे पिंपरनेकर सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच आता सर्वांना धन्यवाद देतो. आता आहेत महिला वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत, सर्वांना धन्यवाद देतो. पहिल्यांदा आमच्या महिला वर्गांकरता एकदा टाळ्या वाजवू, कारण त्याच बहुसंख्येनं उपस्थित आहे नाही का. 50% मध्ये आहे तरी पण ते 75% आहे. बाकीचे घर राखायला थांबले काय घरी वस्ती राखायला. म्हणून माता वर्गांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव हा आमच्या माता वर्गांचा सण मानलेला आहे. रेणुका माता, ज्या मातेची आमच्यावर कृपा झाली पाहिजे, जगदंबेची कृपा आमच्यावरती झाली पाहिजे, आमच्या संसारामध्ये सुख आम्हाला मिळालं पाहिजे, म्हणून आमच्या माता वर्ग 9 दिवस उपवास धरतात महाराज. हे बी उपवासी राहून जगदंबेची रेणुका मातेची आमच्या संसारामध्ये आम्हाला सुख मिळालं पाहिजे, आमचा परिवार सुखी असला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने जीवाचं रान करून दिवस दिवस उपवासी राहायचं. त्या रेणुका मातेचा उपवास आमचा महाराजांकरता टाळ्या वाजवत तेवढं तरी काम करीत बसल्या. म्हणून सत्वर पाहिजे भवानी माते रोडगा वाहिल तुला, म्हणून त्या मातेची आम्ही उपासना करत असतोय. सगळ्यात जास्त आमच्या भारतामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठा साजरा होत असतोय. शारदीय नवरात्र उत्सव सगळ्यात मोठं आमच्या भारतामध्ये आम्ही साजरा करत असतो. तसं चैत्र महिन्यामध्ये एक नवरात्र असते, त्याच्यापेक्षा शारदीय नवरात्र उत्सव आमच्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने होत असते. म्हणून जगदंबा मातेची कृपा आमच्या परिवारावर झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या उपासना करत असतात. तसं आमच्या माता वर्गांचा विश्वास कोणावर बसतो टपकान नाही का. प्रदीप मिश्र आले तरी ते सांगून जातात भगवान भोलेनाथाला बेल पानवा नाही का. आमचे संत 800 वर्षापासून सांगत होते तरी ते ऐकायला तयार नाही, एका दिवसात ऐकले जातात. तसे आमच्या माता वर्गांचा स्वभाव भोळा आहे बरं का. भोलेनाथावानी भोळी भक्ती आहे, कोणावरती ताबडतोब विश्वास बसत असतो. कोणता एखादा बाबा म्हणला ना असं असं करा, ते करायला तयार असतात, कारण त्यांना वाटत असतं का संसारामध्ये आम्हाला सुख मिळालं पाहिजे. आता चालता चालता 2 मिनिटं तुमची घेतो. मी त्या दौलता खुलदाबादला कथेला होतो. कथा चालू असताना कथा झाल्यावरती महाराज एक म्हातारी माझ्यापर्यंत आली. म्हणली महाराज
अहो माझ्या आणि माझ्या सुनाचे खूप भांडणं होते हो, काहीतरी उपाय सांगा ना. आता कथा एवढी सांगतात तुम्ही 8-8 दिवस, कथेत एवढं सांगता, मग एखादा उपाय मला सांगा म्हणले. सुनाचे माझे दररोज भांडणं होत असतात. म्हटलं आता काय सांगवा या आजीला. शेवटी मी म्हणलं आजीला एक सुपारी दिली. म्हणलं ही सुपारी घ्या, या सुपारीचे 8 खांड करा म्हटलं, 8 तुकडे करा, आणि सकाळी सकाळी सून भांडायला लागली म्हणते की एक सुपारीचं खांड तोंडात टाकत जा म्हणते. पहिल्या दिवशी म्हातारीनं तो प्रयोग केला. सुपारीचं खांड तोंडात टाकलं, म्हातारीचं तोंड गप्प होतं. सून भांडायला लागली. 10 मिनिटं 15 मिनिटं सून भांडली, नंतर सूनही गप्प झाली. दुपारून पुन्हा सून भांडायला लागली, म्हातारीनं पुन्हा सुपारीचं खांड तोंडात टाकलं. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारीनं तेच केलंय. सुपारीचं सून भांडायला लागल्यावर सुपारीचं खांड तोंडात टाकलं, आणि तेवढ्याच सूनबाई जवळ आली. म्हणली आई, म्हणजे सासूबाई, 2 दिवसापूर्वी मी तुमच्या बरोबर भांडते, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाही, आणि मला माफ करा म्हणले, मी तुमच्या बरोबर 2 दिवसापूर्वी भांडते. म्हातारीच्या डोक्यात आलं बाबांना दिलेलं सुपारीचा खरोखर गुन्हा आला म्हणले. आणि दुसऱ्या दिवशी म्हातारी माझ्यापर्यंत आली. म्हणले महाराज, तुम्ही जी सुपारी दिली होती ना, सुनबाईनं माझी माफी मागितली म्हणले, एक शब्द सुद्धा बोलली नाही. तुम्ही सुपारी दिली ना, काहीतरी मंत्र टाकून सुपारी दिली होती म्हणते, त्याच्यामुळे ती गप्प झाली. म्हणलं तिचं तोंड गप्प झाले. म्हणलं म्हातारी, तिचं तोंड नाही गप्प झालं, सुपारीचं खांड तोंडात असल्यामुळे तुमचं थोबाड गप्प झालं म्हणून तिचं थोबाड गप्प झालं. भारून काय तसं आमच्या मातावर्ग या भोळ्या असतात नाही का, कशावरही विश्वास ठेवतात. तसं दुर्गा मातेची उपासना करत असताना अंतकरणामध्ये भाव लागत असतो. आम्ही दिवसभर जरी उपवासी राहिलो ना, उपवासाचा का करायचा असतो उपवास करत असताना उपवासी पोटी का राहायचं. माणूस जर उपवासी पोटी असेल ना, तर आम्हाला भगवंताचं चिंतन आठवत असते, भगवंताचं नामस्मरण आठवत असतं, म्हणून उपवास करायचा असतो. दिवसभर उपवास राहायचं आणि दिवसभर देवीचं नाव सुद्धा मुखात येऊन द्यायचं नाही. काही उपयोग होईल का त्याचा? अजिबात नाही. उपवास करत असताना आम्ही अखंड त्या भगवंतावरती भाव असला पाहिजे. दिवसभर त्या दुर्गा मातेचं चिंतन, रेणुका मातेचं चिंतन मुखामधून घडलं पाहिजे. अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, आम्ही आयुष्यभर जरी परमार्थ केला ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. रात्रभर जरी भजन केलं, पण अंतकरणामध्ये भगवंताविषयी जर भाव नसेल ना, केलेली भक्ती काहीच कामाची नाही. आयुष्यभर परमार्थ करतोय, पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल, तो परमार्थ काहीच कामाचा नाही. माऊली ज्ञानोबराया सांगतात, माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं तर चैत्र महिन्यामध्ये मातावर्ग मूग हरभरे भिजू घालतात. माऊली सांगतात, तुमच्याकडे घालतात तर माहित नाही मला. मूग हरभरे रात्रीच्या वेळेस घालतात महिला वर्ग भिजू, पण जेव्हा पहाटी उठून पाण्यातून ते काढले जातात ना हरभरे, त्याच्यातले 10% बाजार कुचरा असतात नाही का, रात्रभर पाण्यात राहतो. तसा आयुष्यभर परमार्थ करतो, दुसऱ्याचे बांध फुरतो, म्हणजे कुचराच म्हणावं लागेल ना. तसं माऊली म्हणतात, ते शुद्ध भावे विना जे भक्ती तेशी दांभिक जाण निश्चिंती, अपक्वची राहे प्राप्ती काकर जात मुगाची. तसं माऊली त्या कुचरा जात मुगाची माऊली ज्ञानोबराया म्हणतात. अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, आता पुन्हा आवाज बिघडला थोडा बाज त्या म्हणा, विठ्ठल विठ्ठल. अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, केलेली भक्ती काहीच कामाची नाही. संसार करत असताना कृती संसारामध्ये लागत असते, आणि परमार्थ करत असताना परमार्थामध्ये वृत्ती लागत असते. वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी नसेल, तो परमार्थ काहीच कामाचा नाही. आणि संसारामध्ये जर आम्ही कृती केली नाही, तर संसार होणार नाही. एखादा पाहुणा तुमच्या दरवाजा समोर येऊन उभा राहिला, आणि त्या पाहुण्याला तुम्ही नुसतं म्हणायचं, पाहुणे तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे. पाहुण्याला घरात बोलवायचं नाही, कृष्ण महाराज चहा द्यायचा नाही, नाश्ता द्यायचा नाही, नुसतं म्हणायचं तुमच्यावरती आमचं खूप प्रेम आहे. पाहुणा राहील काय म्हणून, तुमच्या प्रेमाला काही काढी लावायची. म्हणजे संसारामध्ये आम्हाला कृती करावं लागणार आहे. पाहुणा घरात बोलावं लागेल, चहा द्यावा लागेल, नाश्ता द्यावा लागेल, तेव्हा पाहुणा प्रसन्न होईल. परमार्थामध्ये उलट आहे, वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी असेल तरच जगाचा मालक प्रसन्न होईल, तसं होणारच नाही. आमच्या जनाबाईचा परमार्थ आहे. 10 वर्षाची जनाबाई होती हो, पण अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव होता. कधी माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन घेईल, कधी माझ्या पांडुरंग परमात्म्याला भेटेल, असं माझ्या जनाबाईला वाटायचं. दरवाजामध्ये उभी राहिली जनाबाई. आई वारून 5 वर्ष झाले, आणि दिंड्या सगळ्या पंढरपूरला चालल्या होत्या. आमच्या जनाबाईनं बघितलं, आणि बघितल्याबरोबर बापाला म्हणली, बाबा हे लोक कुठे चालले? बाप म्हणला, पुरी सगळे पंढरपूरला चालले. बाबा मला सुद्धा जायचंय ते पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला, तुम्ही चला मला घेऊन. बापानी वळकुटी घेतली, जनाबाईला घेऊन पंढरपुरामध्ये गेली. बारीना दर्शन आमच्या जनाबाईनं जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याचं गोजीरवाणी रूप आमच्या जनाबाईनं बघितलं,
आणि बघितल्याबरोबर ते जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं. हृदय बंदी खान केला आता विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं जनाबाईना. आणि जनाबाई लगेच बापाला म्हणायला लागली, बाबा आता मला घरी नाही यायचं, मग मला इथंच पांडुरंग परमात्म्याजवळ राहायचंय, मी घरी येऊ शकत नाही बाबा. बाप म्हणला, पुरी 10 वर्षाची कशी राहणार? जनाबाई म्हणली, नाही बाबा मला इथंच राहायचंय. बापाने जाता जाता एक बरं केलं, जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि बाप गावी निघून गेलाय. नामदेव महाराजांचं भजन चालू होतं. कोणीतरी 10 वर्षाची मुलगी छोटी हातामध्ये बघितलं. भजन झाल्यावरती विचारलं, पुरी नाव काय तुझं? त्यावेळेस आमच्या जनाबाईनं सांगितलं, माझं नाव आहे जनाबाई. सर्व हकीकत सांगितली आणि नामदेव महाराज जनाबाईला आपल्या घरी घेऊन गेले. 14 माणसाचं कुटुंब आहे नामदेव महाराजांचं. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामन मदन बापले, दामन मदन बापले, दामन मदन बापले. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, अहुबाई बहिणी वेडी पिसी गोनाई राजाई दोघी सासू सुना. आमच्या नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसाचं कुटुंब होतं. आणि रात्रीचं भोजन झालं, सकाळ झाली, जनाबाई मंदिराकडे निघणार. तेवढ्यात घरातून आवाज आला, अगं जना दळण दळावं लागणार आहे का? जना धुणं धुवा लागेल, जना भांडी घासावी लागतील. आणि आमच्या जनाबाईला दिवसभर सगळं काम जायचं, दुसऱ्याच्या घरात राहायचंय ना, मग काम करावं लागणार आहे. पण आमच्या जनाबाईच्या मुखातून अखंड त्या भगवंताचं चिंतन चालू होतं. जनाबाईची वृत्ती भगवंताच्या ठिकाणी होती. दिवसभर सगळं काम जायचं, पण आमची जनाबाई दिवसभर त्या जगाच्या मालकाला 1 मिनिट सुद्धा कधी विसरली नाही. अखंड जगाच्या मालकाचं नामस्मरण मुखातून चालू होतं. ताकद एवढी तयार झाली जनाबाईची, जगाच्या मालकाने यावं आणि आमच्या जनाबाईला दळण दळू लागावं. जनी सांगिलो जनी सांगे लोका न्हाऊ घाली माझा सखा. त्या पांडुरंग परमात्म्याने आमच्या जनाबाईला स्नान घालावं, काय अधिकार होता हो. संतांचा खऱ्या अर्थाने किती मोठा अधिकार होता. जनाबाईची नामस्मरणाची ताकद होती, जगाच्या मालकाने यावं आणि आमच्या जनाबाईला सगळं काम करू लागावा. नवे नवे आमच्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. काय ताकद असेल जनाबाईची. एकदा वाळवंटामध्ये आमची जनाबाई गौऱ्या वेचण्याकरता गेली आणि गेल्याबरोबर
काही बायांनी जनाबाईच्या गौऱ्या चोरून घेतल्या म्हणून छोटीशी जनाबाई 10 वर्षाची रडायला लागली. रडायला लागल्याबरोबर कबीरदासजी महाराज त्या वाळवंटामध्ये आले होते. कबीरदासजी महाराजांनी त्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या दिशेनं कबीरदासजी महाराज जनाबाई जवळ गेले. म्हणले, पुरी काय झालं रडायला तुला? छोटीशी जनाबाई म्हणली, महाराज माझ्या गौऱ्या ह्या बायांनी चोरून घेतल्या हो. असं म्हटल्याबरोबर कबीरदासजी महाराज म्हणले, पुरी असं बोलू नाही, तुझ्या गौऱ्यावरती तुझं नाव लिहिलंय का? आणि मग जनाबाई म्हणली, महाराज माझं नाव नाही लिहिलं, पण माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत ना. कबीरदासजी महाराजांनी एक गौरी उचलली कानाला लावली. त्या गौरीतून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीरदासजी महाराज आश्चर्यचकित झाले. म्हणले, पुरी तुझं नाव काय? आमची जनाबाई म्हणले, महाराज मी दासी जणी आहे. कोणाची दासी आहे? महाराज मी नामदेव महाराजांची दासी आहे. आणि कबीरदासजी महाराज म्हणले, पुरी तू दासी नाही, तुझा अधिकार एवढा मोठा आहे. जनी जनी तू सबको कहो तू नामदेव की दासी, ये बंदा कबीरा तुझे कहे तू संत न की काशी. आमची जनाबाई म्हणजे संतांची काशी आहे खऱ्या अर्थाने. जनाबाईचा अधिकार एवढा मोठा होता, ताकद जनाबाईची तयार झाली होती. खऱ्या अर्थाने नामस्मरणाने ताकद तयार झाली होती. जगाच्या मालकाने येऊन सगळं काम करू लागावा असा तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. फक्त अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये ते भगवंताचं वर्णन करतायत, एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावी. कारण एवढा शब्द तुकोबरायाने वापरला, मग एवढा केवढा सांगता येईल आम्हाला? आम्ही जगाच्या मालकाचं किती आमच्या शब्दातून वर्णन करायला गेलो ना, जगाच्या मालकाची व्याप्ती आमच्या मुखाने जर आम्ही सांगायला गेलो तर आमचं तिथपर्यंत तोंड पुरणार नाही. सांगू शकेल का भगवंताची व्याप्ती केवढी? आम्ही सांगू शकेल का? आम्ही आयुष्यभर जरी जगाच्या मालकाचं वर्णन करत बसलो ना, भगवंताची व्याप्ती सांगण्याकरता आयुष्य जरी खर्च केलं ना, तरी भगवंताच्या त्या मोठेपणाचं वर्णन आमच्याकडून होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. म्हणून तुकोबरायाने खरा अर्थाने एवढा शब्द वापरला. एवढा म्हणजे तर एवढा होतो, एवढा होतो, एवढाही होतो नाही का? एवढा म्हणजे केवढा आपण सुद्धा त्याचा ठाव घेऊ शकत नाही. भगवान परमात्मा एवढा मोठा असणारा. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो. एका तळ्यामध्ये एक बेंडूक होती आणि त्या बेंडकीला 2 पिल्ल होते. आणि ते पिल्ल तळ्यातून बाहेर निघे एका दगडावरती येऊन बसली. छोटीशी पिल्ल बाहेर येऊन बसल्याबरोबर त्या तळ्यावरती एक मोठा हत्ती पाणी पिण्याकरता आला. त्या छोट्याशा पिल्लाने तो हत्ती बघितला आणि ते छोटेशी पिल्ल घाबरल्याने आपल्या आईजवळ पळत गेली. आईजवळ गेल्याबरोबर आईला म्हणले, आई अगं आम्ही एवढा मोठा हत्ती बघितला, आम्हाला खूप भीती वाटली, खूप मोठा हत्ती होता म्हणली. ती आई म्हणे, केवढा होता? ते पिल्ल म्हणायला लागले, आई एवढा मोठा होता, खूप मोठा होता. ती आईनं थोडं अंग फुगवलं. म्हटलं एवढा होता का? ते पिल्ल म्हणले, नाही आई याच्याही पेक्षा मोठा होता. तिनं अजून थोडं अंग फुगवलं. नाही आई याच्याही पेक्षा मोठा होता. तिनं अजून थोडं अंग फुगवलं. ती पिल्ल म्हणे, आई याच्याही पेक्षा मोठा होता. तिनं अजून अंग फुगवलं. ती फुटून गेली. पण तिला हत्तीचं वर्णन करता आलं का? बेंडकीनं कितीही जरी विचार केला ना, हत्ती एवढं होऊन दाखवायचं होता येईल का? नाही. तसं आम्ही भगवंताचं कितीही मुख भरून वर्णन केलं ना, तरी आमच्या मुखातून ते जगाच्या मालकाचं वर्णन कधीच होणार नाही. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी एवढा शब्द वापरला. एवढाही होऊ शकतो, एवढाही होऊ शकतो, एवढाही होऊ शकतो. म्हणून एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. प्रभू प्रभु भावे, एवढा 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 प्रभु भावे.
प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. तो जगाचा मालक इतका मोठा असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात संपुष्टी राहावे म्हणजे हृदयामध्ये राहतो. माझ्या सावता महाराजांनी जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं. हनुमंतरायाच्या हृदयामध्ये जो जगाचा मालक सूक्ष्म रूपाने राहिलाय. म्हणून माझ्या जगाच्या मालकाचं आणि संतांचं एवढं सख्यत्व होत आहे का तो जगाचा मालक भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. तरी भक्ताचे सगळे काम न सांगता करतो होतो जगाचा मालक. असा तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे. माझ्या नामदेव महाराजाचं आणि जगाच्या मालकाचं तर एवढं सख्यत्व होतं. नामदेव महाराजांना त्या पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या जागेवरती एकदा उभं केलं. एकदा काय झालं, दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीचा सण दुसऱ्या दिवशी होता आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी नामदेव महाराजांच्या आईनं नामदेव महाराजांना सांगितलं, नामा उद्या सकाळी तू चंद्रभागेवरती स्नानाला जाणार आहे ना, मग तू उद्या सकाळी चंद्रभागेवरती स्नानाला जाऊ नको, कारण मी दिवाळीच्या सणाचं तुला अभ्यंग स्नान घालणार आहे म्हणजे माझ्या हाताने. तरी नामदेव महाराज सकाळी पहाटे 3 वाजता उठले दररोजच्या नित्यनेमाने. पण लक्षात आलं काहीनं मला सांगितलं, नामा उद्या दिवाळीचा सण असल्यामुळे अभ्यंग स्नान मी माझ्या हाताने तुला घालणार आहे, आज चंद्रभागेवरती स्नानाला जाऊ नको. असं म्हटल्यावर नामदेव महाराजांनी विचार केला, आपल्याला आई आपल्याला अभ्यंग स्नान घालणार आहे, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याला कुठं आई म्हटले. आणि मग लक्षात आलं ते थेट पहाटे 3 वाजता मंदिरामध्ये नामदेव महाराज गेले. देवाला विचारून देवा तुम्हाला कोण घालणार आहे अभ्यंग स्नान. आणि नामदेव महाराज मंदिरामध्ये गेले, भगवंताला उठवलं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. जगाचा मालक उठले. पांडुरंग परमात्मा उठल्याबरोबर नामदेव महाराजांना म्हणले, का हो नामदेवा इतक्या लवकर कशा करता आले. नामदेव महाराज म्हणले, देवा अहो आज दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीचा सण असल्या कारणाने माझी आई मला अभ्यंग स्नान आईच्या हाताने घालणार आहे. पण देवा तुम्हाला एक विचारायला मी आलोय, तर देवा तुम्हाला आई आहे का हो. किती नामदेव महाराज भोळे होते. नामदेव महाराज म्हणजे जगाच्या आईलाच विचारतात तुम्हाला आई आहे का, नाही का. भगवंत हसायला लागले, नामा नाही मला आई नाही म्हटले. आणि मग नामदेव महाराज म्हटले, देवा मग एक काम करू ना, तुम्हाला आज कोण अभ्यंग स्नान घालणार आहे, मग आज तुम्ही चला माझ्या बरोबर घरी, माझी आई तुम्हाला अभ्यंग स्नान घालील म्हटलं दिवाळीच्या सणाचं. उठणं लावील नाही का, चंदन साबण लावीन तुम्हाला, तुम्ही चला म्हटले घरी, आई आजच्या हाताने अभ्यंग स्नान घालील. पण भगवंत म्हणले, नामा आलो असतो रे, पण आता काकड्यावाले येतील म्हणले, 3 वाजले म्हणले. काकड्यावाले आल्यावर बी जर इथं उभं नाही दिसलो तर लोक काय म्हणतील, देव कुठं गेले, देव कुठं गेले. विनाकारण लोक तुला त्रास देतील, नामा नको नको मी येत नाही म्हटले. पण नामदेव महाराज म्हटले, देवा माझ्याकडे एक आयडिया आहे म्हटले. काय. असं करू म्हणे, मी तुमच्या जागेवरती उभं राहतो, तुम्ही जा म्हणले घरी अभ्यंग स्नान करायला आईच्या हाताने. अहो भगवंत आहे तो. जगाच्या मालकाला एवढा आनंद झाला, नामदेव महाराज माझ्या जागेवरती उभं राहणारे म्हटलं. भगवंतांनी सिंहासनावरून खाली उडी मारली, विटीवरून उडी मारल्याबरोबर भगवंत नामदेव महाराजांना म्हटले, राहावरती उभा. जगाच्या मालकाने स्वतःचे कपडे काढले, नामदेव महाराजांना परिधान केले, नामदेव महाराजांचे कपडे स्वतः घातले आणि नामदेव महाराजांना त्या भगवंतांनी स्वतःच्या जागेवरती उभं केलं. काय अधिकार होता हो संतांचा, इतका मोठा अधिकार संतांचा होता. देवानी स्वतःच्या जागेवरती उभं करावा. नामदेव महाराज उभे राहिले आणि भगवान परमात्मा असे लांब जाऊन नामदेव महाराजांकडे बघत होते. माझा नामा देवाच्या रूपामध्ये किती सुंदर दिसतोय. जगाच्या मालकाला एवढं कौतुक वाटत होतं, देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं, माझा नामा किती देवाच्या रूपामध्ये सुंदर दिसतोय. डोळ्यात पाणी आलं, एवढी भक्ती असावी खऱ्या अर्थाने. आणि मग भगवंत घरी स्नान करण्याकरता गेली. काकड्यावाले आले, त्यांचा काकडा झाला, ती निघून गेले, त्यांनाही नामदेव महाराज ओळखू आले नाही. तेवढ्यात मात्र ते पहाटे 5 वाजले आणि मग मात्र ते बडवे चंद्रभागेच्या 11 घागरी पाणी घेऊन आले देवाला स्नान घालण्यासाठी. 11 घागरी पाणी आणला. आता तुम्ही आठवा दिवाळीच्या सणाच्या वेळेस किती गरम पाणी असेल ते चंद्रभागेचं. नामदेव महाराजांचे कपडे काढले, त्यांच्या डोक्यावरती वतायला सुरुवात केली ते 11 घागरी. नामदेव महाराजांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल येत नव्हतं, त्यांचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणतो, एवढे गारठून गेले. आणि मग भगवंताची आठवण झाली, देवा अरे 28 युगापासून हे सहन करतोय तू. कोणी तुझ्या अंगावरती गरम पाणी टाकलं असेल, कोणी थंड पाणी टाकलं असेल, देवा एवढा त्रास सहन करतोय 28 युगापासून देवा तू उभा आहे या ठिकाणी. प्रत्येकाच्या सुखादुःखाचं निरसन करणारा तू जगाचा मालक देवा, किती दिवसाचं सहन करतो रे म्हटले. आणि बडव्यांचा आवरलं, नामदेव महाराजांना कपडे परिधान केले. ते बडवे गेले आणि तेवढ्यात मात्र रुक्मिणी आईसाहेब पंचारती घेऊन भगवंताच्या समोर उभ्या राहिल्या, म्हणजे नामदेव महाराजांच्या समोर उभ्या राहिल्या. आणि आईसाहेब समोर येऊन उभ्या राहिल्याबरोबर नामदेव महाराजांना मात्र दरदरूनच घाम आला. ते म्हणले, आता आपल्याला कोणीच ओळखलं नाही या विटीवरती,
एकानाही ओळखलं नाही. आता रुक्मिणी आईसाहेब नक्की आपल्याला ओळखणार. आणि एकदा का रुक्मिणी आईसाहेबांनी ओळखलं म्हणले गावकरी आपल्या अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही, ते मारतील म्हणे आपल्याला. देवाच्या जागेवरती उभा आहे ना, आम्हाला कळतंय का काही तुला? लोक आपल्याला आणतील. मग नामदेव महाराज भगवंताची आठवण काढायला लागले, देवा अरे लवकर ये देवा, माझी एवढी फजिती झाली, आईसाहेब समोर येऊन उभा आहे, देवा लवकर ये लवकर ये. भगवंताच्या लक्षात आलं नामदेव महाराज संकटामध्ये. भगवान परमात्मा ताबडतोब आईच्या हाताने स्नान करून तिथं हजर झाले नामदेव महाराजांच्या समोर. आल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबांनी पंचआरती समोर घेतली होती. तिलक करणार रुक्मिणी आईसाहेब देवाच्या कपाळाला. रुक्मिणी आईसाहेब म्हटलं देवच उभे. तेवढ्यात आईसाहेब भगवान नामदेव महाराजांच्या चेहऱ्याकडे बघणार. तेवढ्याच एका सेकंदामध्ये जगाच्या मालकाने त्या आईसाहेबांच्या म्हणजे नामदेव महाराजांच्या बाजूने 1000 रुपये स्वतःचे धारण केले. लाजले गे बाळे आता कवना वाळू, लाजले माय आता कौला वावळू. रुक्मिणी आईसाहेबाला पंचायत पडली आता कोणला वावळू. म्हणजे भगवंताची अर्धांगिनी असणारी आमची रुक्मिणी आईसाहेब जगाच्या मालकाने रुक्मिणी आईसाहेबांना सुद्धा कळून दिलं नाही कोणते नामदेव महाराज होते आणि कोणते देव होते. दोघांमधला फरक सुद्धा आमच्या रुक्मिणी आईसाहेबाला देवानी कळू दिला नाही. एवढं सख्यत्व संतांचं आणि देवाचं होतं. ही ताकद कशाची हो? खऱ्या अर्थाने ती भक्तीची ताकद आहे, त्या नामस्मरणाची ताकद आहे. माझे नामदेव महाराज जगाच्या मालकाला 1 मिनिट सुद्धा कधी विसरले नाही. म्हणून भगवंतानी रुक्मिणी आईसाहेबाला तो फरक जीवनामध्ये कळू दिला नाही. म्हणून संतांच्या खऱ्या अर्थाने आपल्यावरती किती मोठे उपकार आहे. संतांनी आम्हाला खऱ्या अर्थाने देव दाखवलो. आम्ही कधी बघितलाय का देव? नाही. पण आमच्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय हा पांडुरंग परमात्मा आहे. आज आम्ही आमच्या संतांवरती विश्वास ठेवला आणि ते जगाच्या मालकाला ओळखलंय आम्ही. नाही तर आम्ही भगवंताला कधीच ओळखत नव्हतो. आमच्या महाराष्ट्रावरती तर एवढे उपकार आहे त्या संतांचे. आमच्या देशाला देवभूमी म्हटलेलं आहे. पण ह्या भूमीला खऱ्या अर्थाने संत भूमी म्हटलेलं आहे. का? जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी पावन देश, धन्य भूमी जेथे वैष्णवाचा वास. कारण खऱ्या अर्थाने ही संत भूमी हो. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत जन्माला आले नसते ना आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद येते संतांची. बिहार आजचा 8वा आणि महाराष्ट्र 8वा. बरं
आम्ही आज व्यवस्थित आहे तो त्या खऱ्या अर्थाने संतांमुळे. आणि आमचं तर एवढं भाग्य म्हणावं लागेल आपलं सर्वांचं, तर आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरेत जन्माला आलोय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं दर्शन या आपल्या ह्या कपाळाला झालंय. आणि एवढं भाग्यवाने भाग्योदयन बहुजन्म समर्जितेना सतसंग मंच लभते पुरुषो यदावाई. मागचं जन्मीचं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल का आजही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं दर्शन आम्हाला झालंय हो. हे आमचं कपाळ एवढं भाग्यवान आहे का सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती टेकलेलं कपाळ आहे. साधं भाग्य आहे का? आजही महाराजांच्या चरणाचे रजकगण या कपाळाला लागलेले. साधे भाग्यवान आहोत का आपण? एवढं भाग्य म्हणावं लागेल का सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना आपल्या या दृष्टीनं बघितलेलं. साधी दृष्टी नाहीये. लोकांना शंका आहे गुरु कोण करावा नाही का, काहीचे गुरु जेलमध्ये, पण आपल्याला खडके आपडले घेऊ नये हो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळावा. खऱ्या अर्थानं भाग्य म्हणावं लागेल बा. कारण सद्गुरू आपल्याला असे मिळाले, हे असो तिथीच यावरी झळके की हा पद्म करू माथा पारोके तू जीवची परी तुके मैसेची. कारण सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, आमच्यावरती कृपा दृष्टी झाली, कृपेचा हात मस्तकावरती पडला, शिवाच्या बरोबर जाण्याची ताकद आमच्यामध्ये. पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती पुरविते आरती पुरविते आरती उघडे कर सद्गुरूची पुरविते आरती पुरविते आरती उघडे परब्रह्म या दृष्टीनं आपण सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना बघितलं. ती जुनी उरी आठवावर त्या भित्तीवरती बसलेले असायचे महाराज. म्हणजे खऱ्या अर्थाने आमचं भाग्य म्हणावं लागेल. संत आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळाले. संतांचे आपल्यावरती एवढे मोठे उपकार आहे ना, त्या संतांनी खऱ्या अर्थाने आम्हाला रेणुका मातेचं दर्शन घडून दिलं. देवी माता आमच्या संतांनी आम्हाला सांगितले. जगाचा मालक काय असतो हे आमच्या संतांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सांगितलं. आमचं भाग्य म्हणावं लागेल का आम्ही याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. म्हणून त्या संतांचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे. आम्ही जर त्याची भक्ती केलं तर तो आमचे सगळे कामं करतो. भक्ताच्या एवढा अधीन असणारा तो जगाचा मालक. भक्त म्हणेल तसा राहतो, भक्त म्हणेल तसा वागतो. अभंगाचं दुसरं चरण. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा. कृष्ण महाराज जोरात टाळ्या वाजवा. तर तो भगवान परमात्मा भक्ताच्या एवढा आधीने सगळे भक्ताचे काम न सांगता करतो.
म्हणून जीवनामध्ये आम्ही भगवंताची भक्ती, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये आम्ही केलं पाहिजे. सकाळी सकाळी किती घाई असू द्या ना, 2 मिनिटं आम्ही आमच्या घरातील देवघरासमोर ते जगाच्या मालकाला हात जोडू शकत नाही का हो? सकाळी सकाळी त्याला हात जोडा, भगवंताला हृदयामध्ये साठवा. बस दिली कल्पना विडाल विडाल. सकाळी सकाळी त्याला आठवा, भगवंताला हृदयामध्ये साठवा. हो, जगाच्या मालकाला जर आम्ही सकाळी सकाळी हृदयामध्ये साठवलं तर दिवसभर माणूस वाईट काम करणार आहे. फक्त सकाळी सकाळी त्याला हृदयामध्ये साठवलं पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे. आणि सकाळी सकाळी किती घाई असलं तर भगवंताला म्हणलं पाहिजे, देवा तूही माझ्या बरोबर चाल रे. तो जगाचा मालक एवढा दयाळू, एवढा कृपाळू आहे. अंतकरणापासून त्याला आवाज द्या, तो जगाचा मालक तुम्ही घरी येऊपर्यंत तुमची वाट बघत नाही, एवढी वाईट मला. तर त्याला आम्ही आठवलं पाहिजे, त्याला हृदयामध्ये साठवलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही, पैसा अडका येणार नाही. फक्त आम्ही केलेले कर्म आणि केलेलं भगवंताचं भजन तेच आमच्या बरोबर येणार आहे. जीवनामध्ये माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आम्हाला धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, चांगले संस्कार आहे, नेक व्यवहार आहे, तोच खरा धनवान असतो. दुसऱ्याला देण्याकरता आपल्याकडे काही नसलं तरी चालेल, मात्र आम्हाला सन्मान देता आला पाहिजे, नाही का? दुसऱ्याला निदान सन्मान तरी आम्हाला देता आला पाहिजे. सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली तर खाली फक्त राख उरत असते, त्या राखेचा पुन्हा कधीही सुगंध येत नाही. जसं या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहतो. एकदा जीव निघून गेला का खाली फक्त राख उरणार आहे, त्या राखेचा जीवनात कधी सुगंध दरवळणार नाही. या विश्वामध्ये येताना आपल्याबरोबर देह असतो, हे विश्व सोडताना आपल्याबरोबर नाव असतं, देह नसतं. देहाचं रूपांतर नावात करण्याच्या प्रवासालाच खरं आयुष्य म्हणलेलं आहे. माणसाने विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती प्रगती करू द्या हो, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला हा शेवट आम्हाला स्वीकारावाच लागणार आहे. याला म्हणतात मरण. याच्यात बदल होत नाहीये. माणसं किती म्हणत असल्यानं माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, तेवढी प्रॉपर्टी. भगवान परमात्मा म्हणत असतो, अरे वेड्या, तुला फक्त हा 7-12 सगळा माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. ज्या दिवशी बेट्या करार संपेल ना त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ दिला जाणार. तू जगाचा मालक. पण जीवनामध्ये आमच्यावर फक्त त्या भगवंताचं भजन, त्याचं चिंतन येणार आहे. हो, वाईट कर्म माणसं पण होऊन जात असतात आणि चांगले कर्म करावं लागत असतात. तुमच्यावर कर्मावर विश्वास असेल ना, कर्मावर आणि देवावर जर श्रद्धा असेल ना, तर काळ किती वाईट येऊ द्या हो, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना जगणं बाजूला राहून जातं. जन्माला येताना आम्ही काय घेऊन आलो होतो आणि जाताना काय घेऊन जाणार आहात, सगळं इथं सोडून जावं लागतं. बरोबर काही नेता येत नाहीये. जे सुखासाठी कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात सुख नक्की मिळणार. आयुष्य एकेरी मार्गाप्रमाणे असतं, मागं वळून बघता येतं पण मागं जाता येत नाही. म्हणून त्या भगवंताने सुंदर आम्हाला आयुष्य दिलंय. सुंदर जगा, सुंदर जगायला शिका. या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथुरणासोबत झोप आहे, संपत्ती सोबत धर्म आहे आणि आपल्या वंजुळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा भाग्यवान. म्हणून दुसऱ्याकरता आम्ही कामं आलो पाहिजे. हो, भगवंताकडे मागत असताना एवढंच मागा, देवा हे सगळं दिलंय ना, हे सगळं तुझं आहे देवा, मी फक्त निमित्त मात्र आहे. देवाकडे एक मागा दर्शन घेताना, देवा हिची दान दे का देवा, तुझा विसर नव्हा देवा, तुझा विसर मला पडला नाही पाहिजे. एवढं मागा फक्त. स्वतःला जर मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. जी माणसं फक्त स्वतःचा विचार करतात ना त्यांची प्रगती फार काळ होत नाही, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. जीवनामध्ये जे काही करायचं कर्म करत असताना चांगलं करा. समाजामध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत करा ना, नाही का? ज्याला गरज असेल त्याला जर मदत केलं तर खऱ्या अर्थाने आमचं हे आयुष्य सार्थकी लागल्यासारखं होईल. नुसतं गण लावणे माळ घालणे याला परमार्थ म्हणत नाही. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको हा जरी मंत्र आम्ही जीवनात अंमलात आणला ना, हा सुद्धा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. कोण्याही जीवाचा न घडो बचार, कोण्याही जीवाचा न घडो बचार,
कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडू मच्छर. कारण आपल्या पण दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असं जीवन माणसांनी जगलं पाहिजे नाही का. एखाद्याने कर्म केले, तुम्ही का दुसरे कर्म करता? कारण कर्म व्याजासह त्याचा बदला घेणारे आपण का दुसरे कर्म करायचे? आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा आणि किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार. म्हणून कर्म एखाद्याने केलं, आपण त्याच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका. आपलं आपलं जीवन जगत राहा, आपला आपला परमार्थ करता. कारण समाजाच्या नादी लागले तर समाज असा आहे बरं का, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं नाही का. खांदाळ्याला आरशाची आणि बैऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते. तसं विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज असा आहे, पिरू विकत घेताना गोडे काय विचारतात, खाताना मीठ मिरची लावून खातात. ही समाजाची रीती. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळेस विचार करतात. ही समाजाची रीती आज. म्हणून लोकांचा विचार करू नका, आपला आपला परमार्थ आपलं आपलं चिंतन करत राहा. कारण जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना, तिचा कधी तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, कोणी कसाही असो. त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा, ज्याला गरज असेल त्याला काम या. एखादी वस्तू जर वापरली नाही ना, ती गंजून जाते, आणि जास्त वापरली तर ती झिजते नाही का. वापरली नाही तर ती गंजते, आणि जास्त वापरली तर ती झिजते. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखादुखात झिजणे केव्हाही चांगलंच आहे ना. म्हणून दुसऱ्या करता माणसांनी झिजलं पाहिजे. एका कवीनं सुंदर म्हटलेलं आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर कफन में जेब है न कबर में अलमारी. आणि ये मौत के फरिश्ते रिश्वत ही नाही लेत. भरपूर कितीही कमवलं ना, पण यमाकडे आम्ही म्हणू शकत नाही एक खोकं घ्या नाही का, जा वापस जाईल का, जाणारच नाही. म्हणून आम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, त्या भगवंताची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. ज्या संतांनी आम्हाला जे विचार दिले त्या विचारावरती आयुष्य जीवन जगा. आणि संतांनी दिलेल्या विचारावरती जर आम्ही चाललो तर कदाचित आमचं आयुष्य इतकं सफल होऊन जाईल ना. आजही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या विचारावरती आम्ही चालतोय म्हणून आम्ही सगळे सुखरूप आहोत. म्हणून संतांची खऱ्या अर्थाने आमच्यावरती उपकार आहे, संतांनी केलेले आमच्यावरती उपकार आहे. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. पांडवांना लाक्षेग्रामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, जगाच्या मालकाने वाचवले. माझ्या नाथबाबाच्या घरी 36 वर्षे कावडीनं पाणी ते जगाच्या मालकाने वाहिलंय. कावडीनं पाणी वाहिलं भगवंतानी श्रीखंडेच्या रूपामध्ये नाथबाबाच्या घरी. असा तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, इतका तो दानी असताना सुद्धा तुकोबाराया म्हणतात, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. या अभंगाचं 3रं चरण.
एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी. या जगतामध्ये त्याच्यासारखा दानी दुसरा कोणी नाही हो. तरी तो भगवान परमात्मा फक्त तुळशीचं पान जरी आम्ही समर्पित केलं ना तो भगवंता भावाचा भुकेला येऊ. एकदा काय झालं, आमच्या सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना नारदाला दान देऊन टाकलंय. नारदाला दान दिलं, भगवंताला दान देऊन टाकलं नारदाला. आणि नारद वर्षी भगवंताला म्हणले, देवा सत्यभामा तुमची पत्नी आहे, तुमच्या पत्नीला मला दान देऊन टाकलं, म्हणले चला आता माझ्या बरोबर, आता मी तुमचा मालक झालं, म्हणले तुम्ही माझी सेवक आहे, चला म्हणले माझ्या बरोबर, तुमचा आता इथं द्वारकेमध्ये थांबण्याचा काहीच अधिकार नाही, देवा चला माझ्या बरोबर. नारदाने भगवंताला घेतलं आणि भगवान परमात्मा नारदाला घेऊन निघाले. तेवढ्यात बाकीच्या भगवंताच्या पट्टराण्यांनी बघितलं, बाकीच्या राण्या जमा झाल्या. म्हटले का भगवंताला कशा करता चालवलं नारदजी. आणि मग नारद वर्षी म्हणले, सत्यभामाने काय केलं, नारदाला दान देऊन टाकलं मला, आता मी घेऊन चाललो, भगवंताला इथं ठेवणार नाही. बाकीच्या राण्या म्हणल्या, नारदा कसं काय नेता येईल, नाही, आणि तुम्हाला जर भगवंताला ठेवून घ्यायचं असेल तर भगवंताच्या भारोभार मला सोनं द्या म्हणले, नाही का, भगवंताची तुला, कारण मला त्यांच्या भारोभार सोनं द्या, मी भगवंताला इथंच ठेवतो. आणि मग सगळ्या भगवंताच्या राण्यांनी 16,107 8 बायकापैकी 7 बायकांनी काय केलं, सर्वांचं सोनं त्या एका पारड्यामध्ये टाकलं, भगवंताला एका पारड्यात बसवलं आणि भगवंताच्या भारोभार सोनं नारदाला द्यायचं कबूल केलंय. सगळ्यांचं सोनं आणलं, त्याच्यात टाकलं, तरी भगवंताचं पारडं उचलत नव्हतं. शेवटी सगळ्यांचं सोनं संपलं आणि विचारायला लागले, आता आपल्यापैकी कोण राहिलं. आणि एक राणी भगवंताची म्हणे, फक्त आता रुक्मिणी आईसाहेब राहिल्या म्हणले, त्यांचं जवळचं सोनं आणावं लागेल तेवढं, त्यांना चला म्हणले विचारायला. आणि मग रुक्मिणी आईसाहेबाकडे आल्या आणि रुक्मिणी आईसाहेबाला म्हणले, आईसाहेब नारदजी भगवंताला घेऊन चालले होते, पण त्यांच्या बारोबार सोनं त्यांना द्यायचंय, तुमच्या जवळ असणारं सोनं द्या म्हणले, आता घेऊन जा, नारदजी नाही तर घेऊन चालले भगवंताला. असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबाचं तुळशीला पाणी घालण्याचं काम चालू होतं. रुक्मिणी आईसाहेबांनी तुळशीचं दर्शन घेतलं, तुळशीचं एक पान तोडलं आणि त्या तराजूमध्ये टाकलं. त्या टाकल्याबरोबर भगवंताचं पारडं वरती आलं, ते पारडं खाली टेकलं. एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी. फक्त तुळशीचं पान जरी आम्ही समर्पित केलं ना भावयुक्त अंतकरणाने, तरी जगाच्या मालकाला आवडतं हो. ज्या वेळेस दुर्वास ऋषी पांडव अज्ञातवासात असताना त्या दुर्योधनाने काय केलं, दुर्वास ऋषीला सांगितलं जा म्हणले, पांडवांकडे रात्री जाऊन इच्छा भोजन मागा रात्रीच्या वेळेस. आणि दुर्वास ऋषी रात्री 12 वाजता पांडवांकडे आले. आणि पण पांडवांकडे रात्री भोजन देण्याकरता नव्हतं, कारण पांडवांचं असं होतं, पांडवांना सूर्यदेवाने एक थाळी दिली होती. ती थाळी फक्त दिवस उगल्यापासून ते दिवस माळूपर्यंतच अन्न द्यायची. दिवस माळावला का त्या थाळीला अन्न भेटत नव्हतं. फक्त पांडव अज्ञातवासात असताना त्या थाळीला म्हणायचे, आता आम्हाला लाडू लागतात, ती थाळीमध्ये लाडू हजर व्हायचे. पण दिवस माळवल्याच्या पुढे ते अन्न त्याच्यात तयार होत नव्हतं, मिळत नव्हतं. आणि हे दुर्योधनाला माहित होतं, कारण त्याला माहित होतं का पांडवांना त्रास द्यायचा आहे. आणि दुर्वास ऋषी जर रात्री भोजन मागण्याकरता गेले आणि पांडवांकडे भोजन नाहीये, त्यांनी जर दिलं नाही तर दुर्वास ऋषी पांडवांना काहीतरी शाप देतील. आणि म्हणून त्या दुर्योधनाने त्यांना पाठवलं. दुर्वास ऋषी आले, आपले शिष्यमंडळ सर्व घेऊन आले. त्या ठिकाणी आल्याबरोबर 5,000 शिष्यमंडळ त्यांच्या बरोबर आहे. आणि आल्याबरोबर धर्मराजांना म्हणले, धर्मराजा आम्हाला भोजन करायचंय. धर्मराजे म्हणले, स्वामीजी गुरुवारी रात्री 12 वाजले, या टायमिंगला कुठं भोजन मिळणार आहे. आणि मग रुक्मिणी आपली द्रौपदी मातेला विचारलं, अरे भोजन आहे का आपल्याकडं. द्रौपदी म्हणजे भोजन नाहीये. पण तरी धर्मराजाने युक्ती काढली, म्हणले महाराज तुम्ही तोपर्यंत गंगेवरती स्नान करून या, आम्ही भोजनाची व्यवस्था करू. आणि दुर्वास ऋषी गंगेवरती भोजनाला स्नान करण्याकरता गेले. आणि गेल्याबरोबर इकडं आमच्या द्रौपदी जगाच्या मालकाचा धावा करायला लागले. देवा आता हे संकट आहे, दुर्वास ऋषी जर भोजन करता नाही, भोजन करून जर नाही गेले तर काहीतरी आम्हाला शाप देतील. तेव्हा तुम्हीच वाचवा याच्यातून. भगवंताचा धावा केला आमच्या द्रौपदीनं. जगाचा मालक आले, म्हणले द्रौपदी मला खूप भूक लागली म्हणली. भगवंत आल्यावरच म्हणाले मला खूप भूक लागली. द्रौपदी म्हणली, देवा तुम्हाला तर याच्याकरताच बोलवलंय, दुर्वास ऋषीला भोजन तयार करायचंय, भोजन नाहीये, आणि तुम्ही देवा तूच म्हणून राहिला का मला भूक लागली. भगवंत म्हणले, द्रौपदी मला काहीच सांगू नको, मला भूक लागली, मला खायला काहीतरी दे. द्रौपदी म्हणे, खायला काहीच नाही देवा, काय देऊ तुम्हाला सांगा ना. भगवंत म्हणले, मला काय असं बघ ते भांड्यामध्ये उरलेलं काहीतरी. आणि जी सूर्य थाळी होती ना, धुवून द्रौपदी मातेना ती पालथी घालून दिली होती. भगवंत म्हणले, बघ तिच्यात काहीतरी असेल, बघ बघ म्हणले. आणि ती थाळी द्रौपदीनं हातात घेतली. भगवंत दे म्हणले माझ्याकडं.
आणि द्रौपदीनं ती भगवंताला थाळी दिली आणि त्या थाळीमध्ये भगवंतानं बारकाव्यानं बघितलं एक भाजीचं पान चिटकलेलं होतं. भगवंताने तेच खाल्लं भाजीचं पान. भगवंतानी इकडे ढेकर दिला, तिकडे सगळे साधू होते ना दुर्वास ऋषी, त्यांना सुद्धा ढेकर आला, त्यांचं सुद्धा पोट भरलं. एवढा जगदानी मागे तुळशी बरबादी. अरे जगाचा मला घरून उपाशी आला होता का? भगवंत काही जीवन झोपेल नसेल का? अहो एवढा जगत, पण तो भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला फक्त भाव लागत असतो, दुसरं काहीच लागत नाही. फक्त भावयुक्त अंतकरणाने आम्ही त्याची जर भक्ती केली, त्याचं चिंतन केलं, तो जगाचा मालक आमच्या करता कुठेही उभा राहतो. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो जगाचा मालक तुमच्या आमच्या करता, कारण सगुण स्वरूप असताना तो भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा आपल्या करता या पृथ्वी तलावरती आला आणि त्यांना सगळं स्वरूप धारण केलंय. अभंगाचं शेवटचं चरण आला नवारो हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. आपल्यासाठी व्हेज, नॉन व्हेज, चायनीज, साऊथ इंडियन अशी चविष्ट मेजवानी आणि खास आकर्षण रहाणे पाटील स्पेशल व्हेज थाळी. विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय, घरपोच डबे, फॅमिली फंक्शनसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सगळं काही एका छताखाली. अस्सल मराठमोळं आदरातिथ्य आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी जरूर भेट द्या हॉटेल रहाणे पाटीलला. संगमनेर शिबलापूर अश्वी रोड, सिद्धकला मेडिकल कॉलेज समोर, संगमनेर खुर्द. संपर्क 7709 31 45 57 व 99 22 71 16 81. हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. विठ्ठल नामाचा रेता विठ्ठला
पुरामध्ये उभा आहे. तुमच्या आमच्या करता जगाचा मालक त्या ठिकाणी उभा राहिलाय. तुमचं आमचं दुःख असेल ते निवारण करण्याकरता जगाच्या मालकाने खऱ्या अर्थाने रूप धारण केलंय, नाव धारण केलं आणि तुमच्या आमच्या कल्याणाकरता जगाचा मालक या ठिकाणी आलाय. जसं रेणुका माता तुमच्या आमच्या कल्याणाकरता या पृथ्वी तलावरती आली, तसा भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या आमच्या कल्याणाकरता या पृथ्वी तलावरती अवतार धारण केलाय. असा तो भगवान परमात्मा, त्याची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. आता सर्वांनी वरती हात करा बरं आणि भजन घेऊ सगळ्यांनी. हात खाली घ्या आता सर्वांनी. आला ना, घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिका. जीवन जगत असताना आमच्या वडिलांचं, आईचं असेल, आमच्या घरातील जेवढे वडीलधाऱ्या माणसं त्यांचा आदर करायला आम्ही शिकलो पाहिजे. परमार्थ करत असताना, कर्म चांगले करत असताना आमच्या वडीलधाराचा आदर आम्ही केला पाहिजे. हो, मी नेहमी म्हणत असतो, ज्यांनी वडिलांच्या झिजलेल्या टाचा आणि आईचा फाटक्या साडीतला संसार ज्यांनी बघितला ना, मला तरी वाटतं त्याला कुठल्याही मोठी विषयीची गरज राहणार नाही. लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जे शिकून जाते ना, त्या जगातली कुठलीच डिग्री शिकू शकत नाही. भरपूर मोठे अवघड जग जिंका, पण ज्यांनी आम्हाला आधार दिलाय, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय ना, त्यांना जीवनात कधी विसरू नका.
कारण ऐकून संस्कार शिकवा आणि वडिलांकडून संघर्ष शिकवा, बाकी सगळं जग शिकवत असते. जीवनात कितीही माणसं मोठे झाले ना, पण आई वडिलांना कधीच विसरू नका हो. जीवनात सगळं काही हरलात तरी चालेल, मात्र पण माणसाने हिंमत कधीच हरू नका, कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. कारण कपडे स्वच्छ असो वा नसो, मात्र मन माणसाचं स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. जे लोक चांगले कर्म करतात ना, त्यांची प्रगती कायम होत असते आणि जगद्गुरु तुकोबराच्या गाथेप्रमाणे असतात. कोणी कितीही बुडावण्याचा प्रयत्न केला बुडत नाही, उलट तरुण जात असतात. आम्ही म्हणत असतो आयुष्य आयुष्य काय, आयुष्य एखाद्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. दिवसभर कष्ट केल्याची संध्याकाळी ज्याची चूल पेटत नाही त्याला विचारा आयुष्याची किंमत काय असते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा करतो तो मानव. स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना आमच्या आयुष्यामध्ये दोष द्यायला आम्हाला वेळ मिळणार नाही. सतत बिझी राहा, आणि बिझी असलेला माणूस कधी दुसऱ्याची निंदा करत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. माणसाचे विचार महत्वाचे. विचाराचा स्टँड जर मजबूत असेल ना, माणूस कधीच बिघडत नाही. रामायणामध्ये 2 पार्ट असे होते, एक बिभीषण आणि दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा कैकेयी कधीच सुधारली नाही. सुधारणे आणि बिघडणे विचारावरती अवलंबून असतं. विचाराची दिशा बदला, दशा ऑटोमॅटिक बदलणार. म्हणून जीवनामध्ये चांगलं काहीतरी घेत चला, दुसऱ्याला कधी त्रास देऊ नका, चांगलं जीवन जगा. जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतो ना, तो स्वतः कधी संपत नाही हो. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटायला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचा कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून जो इतरांचा वाईट करतो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. महिला वर्ग कैकेयीला आठवभर कैकेयी रामायणामधली काय मिळवलं होती ना, कैकेयीला तिच्या आयुष्यामध्ये काय मिळवता आलं. शेवटी रामाला वनवासाला पाठवलं. वाटोळं कोणाचं झालं, कैकेयीचं झालं ना. राम वनवासाला निघून गेले, इकडं कैकेयीचंच वाटोळं झालं. दशरथ राजा पुत्र योगामध्ये मरण पावले. स्वतःचा मुलगा भरतासारखा मुलगा म्हणला आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. राम पुन्हा 14 वर्षांनी अयोध्येमध्ये आले, अयोध्येचे राजा झाले. पण ती कैकेयी एवढी बदनाम झाली, एवढी बदनाम झाली. मला सांगा आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतंय का? ऐकलंय का कोणाचं? का? जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. म्हणून दुसऱ्याचा चांगला विचार करत चला, चांगलं जीवन जगा, भगवंताचं चिंतन, त्याचं भजन करा. समस्त ग्रामस्थ कनोलीकर असतील, पंचकृती सर्व जातात, पिंपरणे सगळे गावं असतील, त्याचप्रमाणे रेणुका माताची ट्रस्ट आहे, सर्व ट्रस्ट असेल, त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सुंदर कार्यक्रम चालू आहे. आमचे दत्ताजी महाराज वरपे भाऊंना सुद्धा खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ करतायत, त्याबद्दल खरोखर तुम्हाला धन्यवाद देतोय. कारण सप्ताह होणं खूप गरजेचं आहे. कारण सप्ताह का करायचं हो? आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागले म्हणून सप्ताह करायचा. कारण सप्ताह केल्यानं या नामस्मरणाने, या भगवंताच्या चिंताने हा परिसर पवित्र होणार आहे आणि ह्या अन्नदानाने ही भूमी पवित्र होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सप्ताह करायचा आहे. आमच्या मुलांना चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या, भरपूर मोठे शिकवा. मुलं डॉक्टर करा, इंजिनियर करा, क्लास 1 अधिकारी करा, क्लास 2 अधिकारी करा, पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. आमच्या कृष्ण मार्ग शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला संस्कार मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदायच देणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आमच्या मुलांना चांगलं घडवा, चांगलं जीवन घडवा. भगवंताकडे मागत असताना धन दौलत मागू नका, फक्त भगवंताला म्हणा देवा. द्यायचंच जर असेल ना, आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला गेला, आम्हाला काही देऊ. म्हणून ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं दर्शन झालंय, आमचे गुरुदास भाऊ वरपे असतील, त्याचप्रमाणे आमचा तेजस दादा असतील, सर्वच आता तरुण मंडळ सगळ्यांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. ज्यांची सुंदर संस्कृती दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले आमचे रोषजी महाराज वेताळ त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे महेश दादा तुम्हालाही धन्यवाद. कृष्ण महाराजांना धन्यवाद आहेच काय, ते काय आमचंच लेकरू आमच्याच संस्थेमध्ये, म्हणून कृष्णाजी महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर स्वामी रामानंद गिरीजी महाराज, महंत गुरुवर रामगिरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विरोध देतो. समोर ज्यांचा चॅनल आहे लोक सत्ता का दादा, लोकवेद दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तुमचं लाईव्ह चालू आहे, तुम्हाला धन्यवाद देतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर